ओम ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम गोरक्ष जालंधर चरपटाश अडभंग कानिफ मच्छिंद्र आद्या चौरंगिरे वाणक भरतरी संज्ञा भूम्या बभुर्व नवनाथ सिद्धा। आज पांडुरंग परमेश्वराच्या कृपा छत्रछायेत असलेल्या जगज्जननी जगदंबा तुळजा भवानीच्या चरणांनी पावन झालेल्या सिद्ध रामेश्वरांच्या समाधीने जागृत असलेल्या अतिशय संवेदनशील आणि शक्तिशील धर्मनिष्ठ संवेदनशील अशा सोलापूरच्या महानगरामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निमित्तानं या भूमीला आपली पितृभूमी आणि मातृभूमी पुरती मर्यादित न ठेवणारा, ह्याच भारत भूमीला आपली पुण्यभूमी मानणारा, आपल्या तीर्थांसाठी ज्याला बाहेर जावं लागत नाही, ज्याची तीर्थ पांडुरंग परमेश्वराच्या चरणांशी संपतात, भारताच्या बाहेर जाऊन ज्याला आध्यात्मिक तत्वज्ञान पाजळावं किंवा प्यावं लागत नाही किंवा द्यावं लागत नाही, कुणाचे उकिरडे हुंगून इकडे ज्यांना धर्मांतरण करावी लागत नाहीत, असा इथला मूळ आध्यात्मिक नैसर्गिक अधिकारी असलेला भारताचा मूळ भारतीय भूमिपुत्र म्हणजे हिंदू, मग तो बौद्ध, शीख, जैन, महानुभाव, वारकरी, लिंगायत, शैव, शाक्त, गणपत्य अशा कुठच्याही वेगवेगळ्या आध्यात्मिक परंपरामध्ये जरी आपली साधना करत असला तरी सुद्धा आपल्या भारतीय भूमीशी, आपल्या भारतीय आध्यात्मिक अधिष्ठानाशी, आपल्या भारतीय इतिहासाशी, पुराणांशी, तत्वज्ञानाशी एकनिष्ठ असलेला, ज्याला अरबांचे तळवे चाटावे लागत नाहीत, अरबांच्या उकिरड्यावर जाऊन ज्यांचं धर्मांतरण झालं नाही, ख्रिस्ती मिशनऱ्यांनी ज्यांना ब्लेसिंग ऑइल आणि ब्लेसिंग वॉटर पाजलं नाही, असा शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटे आपल्याच पित्याच्या रक्ताशी आणि आपल्या बापाच्या रक्ताशी, कुळाची, पितृदेवतांच्या प्रामाणिक कुळाशी आणि आपल्या आईच्याच गर्भाचा वारसा सांगणारा इथला मूळ भूमिपुत्र म्हणजे हिंदू। आणि त्या हिंदूंच्या देशात, हो हिंदूंचा देश आहे हा देश, धर्मनिरपेक्ष वगैरे नाही आहे। धर्मनिरपेक्ष म्हणणारे बापनिरपेक्ष असतील, हिंदू कधी बापनिरपेक्ष नाही आहे, हिंदू कधी इतिहास निरपेक्ष नाही आहे, हिंदू अध्यात्म निरपेक्ष नाही आहे, हिंदूंना सर्व ज्ञात आहे। हिंदूंनी या ब्रह्मांडाचा, खगोलाचा, भूगोलाचा, अध्यात्माचा, आयुर्वेदाचा, नातेसंबंधांचा, चिंतनाचा, मननाचा सखोल सूक्ष्म अभ्यास करून वैश्विक कल्याणकारी शक्तींचं स्वतःमध्ये केलेलं प्रकटीकरण म्हणजे सनातन वैदिक हिंदू धर्म। आणि त्या हिंदू धर्माची शुद्ध संतती असलेल्या भारतीय भूमिपुत्र, हो भारतीय भूमिपुत्र, नीट ऐका, भारतात राहणारा, लबाड्यांनी मतदान यादीत नाव मिळवणारा, भारताचं रॅशनिंग कार्ड मिळवणारा, भारताच्या भ्रष्टाचारातल्या, प्रशासकीय भ्रष्टाचारातला फायदा घेऊन भारताचा नागरिक झालेला म्हणजे भारतीय नाही। इराणचा कुठचा तरी अतिरेकी इस्रायलने मारल्यानंतर ज्यांच्या घरात सुतक लागतं ते भारतीय नाहीत। ओसामा बिन लादेन मारल्या गेल्यानंतर ज्यांची आई विधवा होते ते भारतीय नाहीत। अजमल कसाब ज्यांच्या आईचा नवरा आहे असं ज्यांना वाटतं, दाऊद इब्राहिम कासकरच आपला अनौरस बाप आहे अशी खात्री ज्यांची आहे, भारताचा पापस्थान करण्याची राक्षसी स्वप्न दिवस रात्र जे पाहत आहेत, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे जे समर्थक आहेत, ते देशद्रोही जिहादी म्हणजे भारतीय नाहीत। सिद्धरामयाचा साधक असेल, पांडुरंगाचा वारकरी असेल, जगदंबेचा पोत घेणारा गोंधळी असेल, शिवरायांचा शिवलिंगावरचा स्वतःच्या रक्ताचा अभिषेक न विसरणारा आणि त्या संकल्पाशी प्रामाणिक असलेला प्रत्येक भारतीय इथला मूळ भारतीय अधिकारी आहे। नैसर्गिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व अधिकार तुमचे आहेत, माझे आहेत, आपल्या पुढच्या पिढ्यांचे आहेत। आपल्या भारताचा जर ह्या आधी पाकिस्तान झाला नसता, आपल्या भारताचा ह्या आधी बांगलादेश झाला नसता, आपल्या भारताचा आधी भगवान बुद्धाची बामियान नावाची एक तत्वज्ञानाची भूमी आपली तोडून तिथे अफगाणिस्तान आणि त्यानंतर आता राक्षसी राजवट तालिबान झाली नसती तर आपण कदाचित हे बोलायची दुर्दैवी वेळ आपल्यावर आली नसती। पण आपल्याच देशातल्या फितुरांनी, गद्दारांनी, बाडग्यांनी या देशाचा पापस्थान केला आणि 2022च्या नवरात्रीमध्ये
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी NIA काढलेल्या भारतभर पकड केली, जे पकड सत्र चालवलं, त्यामध्ये जे सगळे देशद्रोही सापडले आहेत त्या संस्थेचं नाव आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया. सगळे मुस्लिम जिहादी वृत्तीने झपाटलेले जिहादी अतिरेकी आहेत आणि त्या अतिरेक्यांचं लक्ष आहे 1947 साली आमचं भारताचं गिळंकृत करण्याचं आमचं भस्मासुराचं स्वप्न साध्य झालं नाहीये. आता यापुढे 2047 पर्यंत आम्हाला भारताचं पूर्ण इस्लामीकरण करायचं आहे. हे माझं विधान नाही आहे. मला आता पोलिसांनी त्यांच्या कर्तव्याप्रमाणे एक नोटीस दिली, भडकाऊ बोलू नका. मागे कोविड विषयी बोललो होतो, कोविड-19 घाणेरडा आहे, नीच आहे, नालायक आहे. तेव्हा पण कोविडच्या समर्थकांनी येऊन अशीच आम्हाला नोटीस दिली होती की कोविडला शिव्या घालू नका, तो निष्पाप आहे. रोगाला रोग म्हणणं हा अपराध नाही आहे. भीषणतेला भीषणता म्हणणं, आजाराला आजार, कॅन्सर झालेल्या रुग्णाला जर केमोथेरपी द्यायची असेल तर त्याला डिस्प्रिन आणि क्रोसिन घेऊन बरं करण्याचा प्रयत्न केलेला त्याच्याशी विश्वासघात आहे. त्याला सांगावं लागेल कर्करोग झालाय, केमोथेरपी घ्यावी लागेल. आपल्याच शरीरातल्या पेशी आपल्याशीच गद्दार झाल्या आहेत. त्यांनी शरीराला मारण्याचं षडयंत्र केलंय, त्यांनी भारताला मारण्याचं षडयंत्र केलंय, भारताचा पाकिस्तान करण्याचं षडयंत्र केलंय, भारताचं इस्लामीकरण करून ह्या भारताचा विध्वंस, इथलं अध्यात्म, इथलं विश्व कल्याणकारी तत्वज्ञान संपवण्याचा प्रयत्न केलाय. आपल्या सगळ्यांना आठवत असेल 1997 साली जेव्हा तालिबानची राजसत्ता अफगाणिस्तानमध्ये आली तेव्हा त्यांनी दुसरं तिसरं पहिलं काम काय केलं माहिती आहे? भगवान बुद्धांच्या 2500 वर्ष जुन्या मूर्ती तोफा लावून फोडल्या. युनेस्को नावाची जी संस्था आहे, जागतिक पुरातत्व अधिकार, त्या युनेस्कोच्या मुख्य यादीमध्ये असलेलं पुरातत्वातलं सगळ्यात प्राचीन शिल्प, अतिशय सुबक, कुठची इंजिनिअरिंग नव्हती असं ते म्हणतात. आणि प्राचीन 2500 वर्ष जुन्या लोकांनी ही कशा मूर्त्या उभ्या केल्या असतील एका पर्वतामध्ये. आकार उकार, चेहऱ्यावरचे भाव, समाधी अवस्था, बघणाऱ्याला समाधी लागावी. जर तो असुर असेल तर काय फायदा? आणि त्या मूर्त्या तोफा लावून फोडल्या. आता आपण कर्नाटकच्या ह्या गेल्या गणपतीत, आत्ताच्या गणपती बाप्पांच्या मिरवणुकीमध्ये कर्नाटकमध्ये गणपती बाप्पांना पोलिसांच्या गाडीत कोंडून ठेवलं. हे दुर्दैवी आणि भीषण सत्य आपण ह्या हयातीत बघतोय. आता विद्यमान परिस्थितीत आपण ते भीषण भयानक चित्र बघितलंय की जिथे पोलिसांच्या गाडीत चोरांनी बसलं पाहिजे, दरोडेखोरांना कोंडलं पाहिजे, त्या एकनाथराव शिंदेनी ज्या बलात्काराला गोळ्या घालून एन्काउंटरमध्ये ज्या कर्तृत्वान पोलिसांनी मारला, अशांची प्रेत पोलिसांच्या गाडीत दिसली पाहिजे आणि पोलीस कर्तृत्वान दिसला पाहिजे. त्या धर्म मानणाऱ्या, धर्म पाळणाऱ्या, ह्याच भूमीच्या धर्मपुत्र असणाऱ्या पोलिसांना नपुंसक राजसत्तेचे आदेश म्हणून गणेशाची मूर्ती, तो मातीची पुतळा आहे, मूर्त अमूर्त आमच्या हृदयात आहे, पण आमचं प्रतिनिधिक स्वरूप म्हणून मूर्तीमध्ये असतं. त्या मूर्तीला पोलिसांच्या गाडीत नेऊन ठेवावं म्हणजे भारतामध्ये भारतीयांना फासावर लटकवल्यासारखं भीषण पाप आहे. आणि म्हणून कुठच्याही स्वागत समारंभाचा अतिरेक न करता व्यासपीठाचा सन्मान योग्य तो करून श्रोत्यांचंही लक्षात घेऊन थेट विषय मला बोलायचे आहेत. ही भाषणं नाही आहेत, ही उद्विग्नता आहे. आज आपलं राष्ट्र जर आपण वाचवणार नसू तर दाऊद इब्राहिम कासकर आणि ओसामा बिन लादेन, अजमल कसाब आणि अफजल गुरु येऊन हा देश वाचवणार आहेत का? हा देश मारण्यासाठी असूसलेली करोडोंची संख्या भारतामध्ये, 5-7 कोटीच्या वर बांगलादेशी घुसखोर आहेत आणि रोहिंग्या आणि बांगलादेशींना नागरिकत्व मिळावं म्हणून मातम करणारे सुप्रीम कोर्टामध्ये हिंदू आडनावाचे नपुंसक निर्वंश झाले पाहिजेत अशी कुळांचे वकील आहेत. स्वतःच्या व्यक्तिगत लोभासाठी, धाब्यांवरच्या पार्ट्यांसाठी, 500,000 साठी बापाचं रक्त विकणारी नपुंसक संतती भारतामध्ये जन्माला आली आहे. आणि त्यांच्यापासून या भारताचं भारतीयत्व आणि आपल्या आया बहिणी, कर्नाटकमध्ये जो हिजाबचा वाद झाला होता त्यामध्ये पण पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया होती. त्या हिजाबच्या वादामध्ये हिजाब आमचा अधिकार आहे म्हणून शालेय विद्यार्थिनी, इंग्रजांच्या काळात स्थापन झालेली शाळा, आणि लाखो विद्यार्थी शिकून गेली होती, लाखो मुस्लिम सुद्धा शिकून गेले असतील त्या शाळांमधून. पण या गेल्या वर्षी 23-22 निवडणुकांमध्ये कर्नाटकमध्ये हिजाब नावाचं एक मोठं जिहाद करण्यात आला, हिजाब जिहाद. आणि शाळेत जाणाऱ्या 8वी 9वी 10वीतल्या मुली सांगायला लागल्या की आम्ही शाळेचा पोशाख नाही घालणार, आम्ही हिजाब घालणार. आता हिजाबमध्ये ही येते का, हिची आई येते का, हिची बहीण येते, ओळखणार कसं? उद्या परीक्षेच्या दिवशी, हिजाबच्या दिवशी नको तेच येऊन बसतील की धाडं. जसा पोलीस ओळखण्यासाठी पोलिसाला पोशाख असतो, वैद्यकीय एखाद्या आजारी माणसाला डॉक्टरचा पोशाख दिसला की त्याला समाधान होतं, खात्री पटते की आता माझा जीव वाचेल, डॉक्टर आले आहेत.
ट्रॅफिक पोलीस, वाहतूक नियंत्रण करणाऱ्या वाहतूक पोलिसाला सुद्धा एक पोशाख असतो. सीमेवर सैनिक लढतोय, आपला आहे का परका हे ओळखण्यासाठी ड्रेस कोड असतो. विद्यार्थ्यांना सुद्धा मी विद्या ग्रहण करण्यासाठी आलोय, शहाणपण शिकवण्यासाठी, धर्म शिकण्यासाठी आलो नाहीये, याचं आत्मभान त्याला असावं. त्याची विद्यार्थी दशा ही नम्र असावी, ग्रहण करणारी असावी. गुरुच्या पायात शिक्षकांच्या चरणांशी बसून ज्ञान घेण्याचं, ज्ञानार्जन करण्यासाठी मी आलोय, याचं आत्मभान त्याला राहावं. मी शाळेमध्ये जिहाद करायला आलोय हे राहू नये. पण ते लक्षात राहावं म्हणून विद्यार्थिनींना हिजाबचा आग्रह करण्यात आला. आणि काल परवापर्यंत चड्ड्यांमध्ये आणि जीन्समध्ये फिरणाऱ्या विद्यार्थिनी कर्नाटकमध्ये हिजाबचं आंदोलन करू लागल्या. यावरून आपण एक लक्षात घ्या की गरबा हा इव्हेंट करणारी लोक ही आपल्याला घातक आहेत. ती भगवान जगतजननी जगदंबेचं ओज, तेज, तपबल आणि पावित्र्य आपल्या ठाई जागृत व्हावं, आपलं शुद्धीकरण व्हावं म्हणून प्रदक्षिणा नावाचं एक शास्त्र आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय? सूर्याची पृथ्वीला प्रदक्षिणा सुरू आहे अखंड, आणि त्यामुळेच तुम्ही आणि मी स्थिर आहोत. जर पृथ्वी, असं खगोलशास्त्री सांगतात किंवा विद्वान सगळ्यांना माहिती आहे, जर ही प्रदक्षिणा थांबली, गती थांबली तर सगळं फेकल्या जाईल, विस्फोट होईल. ती संतुलित गती साधणं आणि त्या संतुलनाचं असंतुलन न होऊ देणं, याला नियमावली म्हणतात. सूर्यनारायणाची पृथ्वीची सूर्यनारायणाभोवती प्रदक्षिणा आहे म्हणून सूर्य पिता आहे, पृथ्वी माता आहे. आणि चंद्राची प्रदक्षिणा पृथ्वीला आहे म्हणून तो चंद्रमामा आहे. आणि सूर्य सुद्धा मिल्की गॅलेक्सी नावाच्या ह्या गॅलेक्सीत, आकाशगंगेत सूर्यमाला फिरते. अशा 2 अब्ज सूर्यमाला फिरतायत, असं खगोल नासाचं आत्ताचं मागचं संशोधन आहे. प्रदक्षिणेने हे जग स्थिर आहे म्हणून आपल्यापेक्षा उच्च पावित्र्य असलेलं, सामर्थ्य असलेलं आध्यात्मिक अधिष्ठान आणि पावित्र्य, तो बुवा बाबा साधू संत असलाच पाहिजे असं नाही. गाईच्या ठाई पावित्र्य आहे, आईच्या ठाई पावित्र्य आहे, पित्याच्या ठाई पावित्र्य आहे, संतांच्या ठाई पावित्र्य आहे. तो वेशधारी असलाच पाहिजे असं काय नाही. अंतरंगातून ज्याला पाहिल्यानंतर आत्मानंद जागृती होते त्याला संत म्हणतात. त्यांची प्रदक्षिणा केल्याने त्यांचा जो आभा असतो आपल्यापेक्षा कैक पटीने शक्तिशाली असतो. आपल्या चित्तातले दोष, क्लेश, किलमिश जाऊन आपलं चित्त शुद्ध होतं, मनावरचा भार जातो, बुद्धी स्थिर झाल्यामुळे जीवन स्थिर होतं आणि जीवन जगण्याचे सुखाचे मार्ग दिसू लागतात, कळू लागतात, बुद्ध्यांक जागृती होते. आणि अशांची प्रदक्षिणा मारायची असते. ती प्रदक्षिणा नावाचं एक शास्त्र आहे. गरबा खेळताना मुली पटवायला जाणारी लोक म्हणजे आपल्या आईवर बलात्कार केल्यासारखा ते एक घाणेरडा प्रकार आहे. गरबा खेळायला जाताना जगदंबेचं, तुळजा भवानीचं तेज, तप, सामर्थ्य आणि पराक्रम माझ्या ठाई जागृत होऊ दे. कारण जगदंबेच्या चरणांचं तीर्थ घेऊन छत्रपती शिवप्रभू अफजल खानाला भेटायला गेले आणि त्या तीर्थाचा आणि त्यांच्या निष्ठेचा प्रभाव इतका की येताना अफजल खानाचा कोथळा बरोबर घेऊन आले. आणि देशावर आलेलं जिहादी संकट प्रतापगडाच्या पायथ्याशी आडवं करून आले. मग अशा छत्रपती शिवप्रभूंची आपण जयंती करतो आणि जयंतीमध्येच आपण त्याचा पुरुषार्थ मानतो. छत्रपती शिवप्रभूंची जयंती करणं हे एक निमित्त असलं पाहिजे, पण त्यांची कृती करणं हा निश्चय असला पाहिजे. शिवरायांची जयंती कृतीशिवाय लंगडी आहे. शिवरायांची जयंती कृतीने केली तर डीजे लावून बेवडे नाचवायची दुर्दैवी वेळ आपल्यावर येणार नाही. म्हणून आज नवरात्रीचं पर्व चालू आहे. आईच्या पावित्र्याचा, गर्भाचा ठाम निश्चय आहे. आपल्याला आईच्या पावित्र्याविषयी संभ्रम नाही आहे, भ्रमिष्ठता नाही आहे. अरबस्तानमध्ये, तुर्कस्तानमध्ये कबिलाई संस्कृती होती. आया माहीत असायच्या, बापच माहीत नसायचा. सगळं काम रात्री व्हायचं. तिथे बहिणी नाही, मावशा नाही, आत्या नाही, काक्या नाही, फक्त पशुतुल्य व्यवहार आणि त्यातून प्रजनन झालेले खानदानी पिलावळ सगळे. आणि आता त्यांनी काय निश्चय केलाय की आता भारताचं, तुम्ही जर ऐकाल तर अनेक मौलवींची, एक समाजवादी पक्षाचा एक आमदार आहे, परवाच्या दिवशी त्याने काय विधान केलंय की आता आमची मुस्लिमांची लोकसंख्या वाढते. हे धनंजय देसाई बोलत नाहीये, हे कोण हिंदुत्ववादी म्हणत नाहीये. तो समाजवादी पक्षाचा मुस्लिम मतदारसंघातून निवडून आलेला मुस्लिम आमदार म्हणतोय की आता आमची संख्या वाढते, आम्ही भारताचा लवकरात लवकर ताबा घेऊ आणि भाजपचा नाश करू. भाजपशी माझं तसं आध्यात्मिक काही नातं नाहीये. माझं नातं माझ्या सनातन वैदिक हिंदू धर्माशी आहे, शैवांशी आहे, लिंगायतांशी आहे, शाक्तांशी आहे, स्मार्तांशी आहे, वारकऱ्यांशी आहे, बुद्धांशी आहे, शिखांशी आहे, जैनांशी आहे, महानुभावांशी आहे.
सेवालाल महाराजांशी माझं नातं आहे, पण राजकीय दृष्ट्या आपल्याला आपला एक पर्याय निवडावाच लागेल. आपण जर राजकीय दृष्ट्या असंवेदनशील राहिलो, टोमॅटोच्या आणि कांद्याच्या आणि बटाट्याच्या आणि धाब्यावरच्या पार्ट्यांच्या भिकारड्या मागण्या करत राहिलो, तर आपण पायदळी लवकरात लवकर भीषण पद्धतीने तुडवले जाऊ, बडवले जाऊ. आणि दाऊद इब्राहिम कासकर जसा आडनाव हिंदू आणि नाव मुसलमान यांच्या आया अरबस्थानात गेल्या होत्या का अरब कोकणात उतरले होते, हे सगळे बाडगे आहेत आणि बाडगे मिळून ह्या देशाचं धर्मांतरण करू इच्छित आहेत. त्यांचं निर्दालन करून ह्या भारताला भारत ठेवण्यासाठी जर आपल्या सगळ्यांना काय करायचं असेल तर नेत्रदान केलं नाही तरी चालेल, रक्तदान केलं नाही तरी चालेल, देहदान केलं नाही तरी चालेल, वेळ आली तर ज्ञानदान केलं नाही तरी चालेल, कारण ज्ञान आमच्या आईच्या गर्भात आहे, वडिलांच्या रक्तात आहे. पण हिंदुत्ववादी मतदान जर नाही केलं तर हे राष्ट्र मेल्याशिवाय राहणार नाही. रक्तदानाने एखादा व्यक्ती वाचवाल, नेत्रदानाने एखाद्या आंधळ्याला डोळे द्याल, देहदानाने 4-5 डॉक्टर तुमच्या शरीराशी खेळून शिकू शकतील, पण मतदानाने हे राष्ट्र तुम्ही जिवंत ठेवू शकाल, या भारताला भारत ठेवू शकाल. म्हणून अन्नदान दत्तक्षेत्री आपण दत्त संप्रदाय आहोत. भारतामध्ये आलेला शत्रू जरी घरी आला तरी पहिलं पाणी आणि नंतर अन्न देऊन नंतर त्याच्याशी वादाला बसावं. आलेला अतिथी शत्रू जरी आला तरी अतिथी देवो भव ही आपली सभ्यता आहे. पण जर आपण या वेळेला अन्नदान जरी नाही केलं पण मतदान जर नाही केलं तर चुकाल, फसाल आणि बडवले जाल. आज मेवात नावाचा हरियाणामधला एक जिल्हा आहे जिथे जाट, बुंदेले असे शक्तिशाली योद्धे, रणशूर, जिथे त्यांचं साम्राज्य होतं, छत्रसाल, बुंदेला. आज त्या मेवातमध्ये हिंदूंच्या घरावरती रात्री 2:30, 3-3 वाजता दगडी मारली जातात. मोठमोठी दगडी, अशी खडे नाही, दारांना भोकं पडतात, कट्ट्याने फायरिंग होते, आई बहिणीवरून गलिच्छ शिव्या दिल्या जातात, तुमच्या मुलीला उद्या नागडी वरात काढतो म्हणून धमक्या दिल्या जातात, आणि ये घर बिकाऊ है म्हणून तिथे लिखाण करून पाट्या लावल्या जातात. कोण लावतं तर तिथे त्या मेवातचं जिहादीकरण करू पाहणारे जिहादी वृत्तीचे देशद्रोही लोक लावतात. आणि त्या देशद्रोह्यांच्या विरुद्ध जर आज आपण मौन धरलं तर आपल्या पुढच्या पिढ्या आपल्याला क्षमा करणार नाहीत. आज इस्रायलचं आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, इस्रायलचं आणि पॅलेस्टाईनचं युद्ध सुरू आहे. हम्मास नावाच्या देशद्रोही, मानवताद्रोही, जगाला लागलेल्या कलंकित संघटनेने, दहशतवाद्यांच्या संघटनेने अचानक इस्रायलवर हल्ला केला आणि त्यांच्या दहशतवाद्यांनी मासिक धर्म सुरू असलेल्या स्त्रियांची नग्न वरात काढली. आपल्या घरात आईचा मासिक धर्म असेल, बहिणीचा असेल, मुलीचा असेल, पत्नीचा असेल, तर त्या 4-5 दिवसांमध्ये आपण तिच्या कष्टांसाठी तिची काळजी घेतो, तिला विश्रांती म्हणून 5 दिवस वेगळी ठेवतो, तिला जेवण बनवायला सांगत नाही, कपडे धुवायला सांगत नाही, कारण तो नैसर्गिक विधी आहे विसर्जनाचा. आणि ते विसर्जन करताना, मलमूत्र विसर्जन करताना आणि भोजन ग्रहण करताना जसं एका जागी बसून आपण एकाग्र होऊन ते करतो, तसं तिचा त्यागाचा काळ आहे, तिच्या रजोगुणाचा त्याग करण्याचा काळ आहे. तिला एकांत मिळावं, स्थैर्य मिळावं आणि शरीराला पीडा होऊ नये म्हणून काळजी घेतो. तिकडे आपल्याच जगातल्या कुठच्या तरी बहिणीची, आपल्याच जगातल्या कुठच्या तरी लेकीची मासिक धर्माच्या काळात पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी धिंड काढली आणि नंतर तिच्या योनीमध्ये AK-47 गोळ्या घातल्या. हे कुठे घडलंय? इस्रायलमध्ये. आणि इस्रायल ह्या पृथ्वीच्या बाहेर नाही आहे, आपल्या आशिया खंडातच आहे इस्रायल. आशिया खंडाचा शेवट आहे इस्रायल. आणि त्याच पॅलेस्टाईन वृत्तीचा एक इराणी अतिरेकी मेला, तर पुण्यातल्या जुन्नरमध्ये हे बलिदान व्यर्थ जाणार नाही म्हणून तिथल्या जिहादींनी पुण्यामध्ये बॅनर लावलेत. आपण सगळ्यांनी व्हॉट्सॲपला, सोशल मीडियात पाहिलं असेल. मजा म्हणजे 2022च्या नवरात्रीमध्ये नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने पुण्यामधून PFIचे दहशतवादी जेव्हा पकडले तेव्हा पोलीस बंदोबस्तामध्ये त्यांचं हस्तांतरणचं वॉरंट असतं, ट्रान्झिट वॉरंट म्हणतात ज्याला, त्या वॉरंटसाठी पुणे कोर्टाच्या बाहेर किंवा कलेक्टर ऑफिसच्या बाहेर जेव्हा बिहार पोलीस आणि NIA त्या अतिरेक्यांना घेऊन, खरे अतिरेकी, हां, निष्पाप बिष्पाप नाही, निष्पाप फक्त ते देशद्रोह्यांसाठी निष्पाप असतात. नाग नागासाठी निष्पाप असतो, विंचू विंचवासाठी निष्पाप असतो, पण तुमच्यासाठी तो विषारी असतो. ते जेव्हा ते पोलीस त्यांचं तिकडे घेऊन जाण्यासाठी, आदेश घेण्यासाठी जेव्हा न्यायालयाच्या बाहेर थांबले पुण्यामध्ये, ही वर्तमानपत्रांमध्ये, वृत्तवाहिन्यांमध्ये गाजलेली बातमी आहे,
तेव्हा त्या पुण्यनगरीमध्ये छत्रपती शिवप्रभूंच्या कर्मभूमीत आणि धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या धर्मभूमीमध्ये, बलिदान भूमीमध्ये तिकडच्या त्यांच्या समर्थकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. पुण्यामध्ये PFIचा आणि PFIचा अजेंडा सापडलाय. बिहार पोलिसांमधल्या सिनियर PI रँकचा एक मुस्लिम पोलीस अधिकारी त्याच्यात पकडला गेला NIA कडून. इंटरपोलने रेंज दिली कुठून हाताळलं जात आहे, बाहेरच्या देशातले अतिरेकी संघटनांचे कॉल तुमच्या भारतात कुठे येत आहेत. तर ते जेव्हा ठिकाण सापडलं तेव्हा पटना पोलीस क्वार्टर्समधला सिनियर PI रँकचा एक पोलीस ऑफिसर सापडला आणि त्याच्या घरातून PFIचं पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया, ज्यांना ह्या भारताचं इस्लामीकरण करायचं आहे, त्या संस्थेचं मुख्यालय सापडलं. त्या मुख्यालयात त्यांची जी कागदपत्र सापडली त्या कागदपत्रांवर लिहिलं होतं केवल मुसलमानों के लिए, असं इंग्लिशमध्ये अरबीमध्ये लिहिलं होतं. आणि त्याच्या 7व्या पानावरचं स्पष्टीकरण आहे 1947 में रहा आधा अधूरा सपना 2047 तक पूरे मुसल्मान ईमान वालों को भारत का पाकिस्तान बनाना है. धोरण किती स्पष्ट आहे, धोरण किती घातक आहे, भीषण आहे, भयानक आहे. याला विनोदात घेऊ नका. भिवंडीमध्ये जेव्हा जगताप गांगुर्डे सेनगावकर नावाचे DCP जबरदस्त मारल्या गेले, तिथे बॉम्बस्फोटातला आरोपी असलेला अबू आसिम आझमी जाऊन भाषण ठोकत होता. आणि भाषण कशाबद्दल होतं तर ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या राजसत्तेने तिकडे भिवंडीमध्ये एक पोलीस क्वार्टरसाठी, पोलिसांच्या निवासांसाठी एक निवासी संकुल बांधण्यासाठी एक आरक्षित जागा ठेवली होती. त्या आरक्षित जागेत RR पाटील जेव्हा गृहमंत्री होते तेव्हा पोलिसांची लोकसंख्या वाढली आहे, पोलिसांना अंतर वाढलंय, कर्तव्यावर जायला यायला त्रास होतो. म्हणून जवळ पोलीस ठाणी जेवढी आहेत तिकडच्या लोकांना आपल्या कर्तव्यावर जाता येताना त्रास होऊ नये, कष्ट होऊ नये, उशीर होऊ नये. आणीबाणीच्या काळात पोलीस बळ अचानक उपलब्ध व्हावं म्हणून तिथे जागा, आपली कुठे ह्या भागात जागा आहे का भिवंडी परिसरात पोलिसांची? कारण प्रत्येक खात्याच्या, संरक्षण खातं असेल, नेव्ही असेल, आर्मी असेल, सगळ्या डिफेन्स फोर्स असेल, पोस्ट कामगार असतील, रेल्वे कर्मचारी असतील, ह्यांच्या नावाने आरक्षित जागा असतात ह्या खात्यांच्या नावाने. आजकाल काय 12 लाख एकर तर वक्फ बोर्डाच्या नावाने आरक्षित आहे. उद्या जर जिहादी आले पाकिस्तानमधून, अजमल कसाब, अफजल गुरु आणि त्यांची सखी सावत्र इथली भावंडे एकत्र झाली तर बोले अपने को जगह की क्या कमी है, 12 लाख एकड़ तो वक्फ के पास है. तर त्या भिवंडीमध्ये जागा शोधण्यात आली आणि भिवंडीमध्ये ब्रिटिश काळातला आरक्षित जागा मिळाली. आणि आरक्षित जागा मिळाल्यानंतर तेव्हाचे पोलीस महासंचालक कमिशनर RR पाटील गृहमंत्री होते, त्यांच्या हस्ते तिथे भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. आता भिवंडी, पूर्वी भिवंडी आगरी, कोळी, कुणबी, भंडारी, पाठारे प्रभू या भारतीय भूमिपुत्रांच्या प्रभावाने आनंद साजरा करत होती. पण आताची भिवंडी अतिरेक्यांच्या उन्मादाने उद्विग्न आहे. परवाच्या गणपतीमध्ये, गणेशोत्सवामध्ये भिवंडीमध्ये गणेश बाप्पांच्या मूर्तीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे. आणि हे कपोल कल्पित कथा नाही आहेत, हे भडकवण्यासाठी सांगितलेलं धादांत खोटं नाही आहे, हे परम सत्य आहे. कुणी जाऊन तिथे FIR आहेत, तिथे इलेक्ट्रॉनिक मीडिया तुम्हाला उपलब्ध आहे, सोशल मीडियावर ऑथेंटिक न्यूज बघता येतात. त्या भिवंडी पोलिसांनी आपल्याला सोयीची होईल की ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये पोलिसांना निवासी संकुलं देता येतील आणि जवळच्या पोलीस ठाण्यांमध्ये लगेचच्या लगेच उपस्थिती लावता येईल, आणीबाणीच्या काळात धावता येईल म्हणून इथे पोलीस क्वार्टर्स बांधूया म्हणून पोलिसांचा आरक्षित, ब्रिटिशांच्या काळातला आरक्षित जागाचं भूमिपूजन केलं. तिथल्या अतिरेकी साकीब नाचन नावाचा, पडघ्यामध्ये एक अतिरेकी आहे, बोरिवली नावाचं गाव आहे पडघा, ठाणा भिवंडीच्या जवळ, अगदी जवळ. तिथे त्यांनी इस्लामिक स्टेटचं एक गाव तयार केलंय आणि त्यांनी जाहीरनामा पण केलाय की हे इस्लामिक शासनाचा अंकित असलेलं गाव आहे. साकीब नाचन नावाचा एक हरामखोर दहशतवादी आहे. तांत्रिक मुद्द्यांवर अनेकदा सुटतो. भारतीय पराक्रमी मुंबई महाराष्ट्र पोलिसांनी अनेकदा त्याला पकडलंय, पण राजकीय लबाड्यांमुळे तो आजपर्यंत सुटलाय. यापुढे तो सुटणार नाही. जर चांगली राजसत्ता आपण निवडून दिली, धर्माधिष्ठित राजसत्ता निवडून दिली, त्या प्लॉटचं अधिग्रहण झाल्यानंतर पोलिसांनी मोजणी केली, हा प्लॉट आपला आहे, ब्रिटिश काळापासून कागदपत्र आहेत, लगेचच्या लगेच तिथल्या जिहादी चळवळी पेटल्या. आणि जर इथे पोलिसांचा वावर वाढला, इथे पोलीस क्वार्टर्स वाढली, पोलिसांची येणं जाणं झालं, त्यांची तीक्ष्ण सूक्ष्म नजर आपल्याला दिवस रात्र स्कॅन करत राहील, आपले सगळे मूतखडे आणि आपल्या सगळ्या हृदयातले ब्लॉकेज काढून टाकतील आणि आपल्याला ह्या राष्ट्राचा जो घातपात करायचा आहे तो शक्य होणार नाही. हे लक्षात आल्यानंतर रजा अकॅडमी सारख्या संस्थांनी प्रचंड हजारोंच्या संख्येत जिहादी वृत्तीचे देशद्रोही बोलवले आणि पोलीस क्वार्टर आम्हाला भिवंडीमध्ये नको आहे. मी तुम्हाला भारतीयांना सांगतो, 100% सांगतो, एकही भारतीय असा म्हणणार नाही
की माझ्या शेजारी पोलीस ठाणं नको, माझ्या शेजारी पोलीस क्वार्टर नको, माझ्या शेजारी पोलीसवाला नको, असं एकही भारतीय म्हणणं नाही. उलट पक्षी जिथे पोलीस ठाणं जवळ आहे तिकडे हिंदू, भारतीय, बुद्ध, शीख, जैन महानुभाव सुरक्षित हमी देऊन जागा 2 पैसे जास्त देऊन घेतात, कारण त्यांना माहिती आहे आमचा रक्षक हा पोलीस आहे. हा माझ्या जवळ आहे म्हणजे मला भीती नाही. माझ्या लेकी सुनांना भीती नाही. एकटं टाकून तरुण मुली गेलो तरी रात्री 2-2:30 वाजता सुद्धा घातपात होणार नाही, कारण माझं पोलीस ठाणं जवळ आहे. पण तिकडच्या भिवंडीतल्या देशद्रोही वळवळींना, किड्यांना, जनतांना त्रास झाला आणि त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं रजा अकॅडमी नावाच्या देशद्रोही संस्थेने. आणि ते आंदोलन शमवण्यासाठी जगताप गांगुर्डे नावाचे निष्पाप पोलीस शिपाई हवालदार तिकडे गेले आणि ते भीषण पद्धतीने मारले गेले. त्यांची ओळख पटत नव्हती. जेव्हा पोलिसांना एक्स्ट्रा फोर्स आली, जास्तीचं मनुष्यबळ आलं, शक्तीबळ आलं, तेव्हा जेव्हा रॅपिड ॲक्शन फोर्स SRP जेव्हा घुसले तेव्हा हातगाडीवर ते पोलिसांना जाळायला घेऊन चालले होते. जायलेच होते पण लिलाव म्हणजे नामशेष करायला घेऊन चालले होते. ते सापडूच नाहीत. त्यांची प्रेतं ओळखता येत ना पोलिसांना. जेव्हा बिल्ला क्रमांक बघितला तेव्हा कळलं की ही अमुक आपली फोर्समधली लोक आहेत. शरीर छिन्न विछिन्न झालं होतं, लिंग छाटल्या गेली होती, डोळे फोडल्या गेले होते, कान फोडण्यात आले होते, चेहरा विकृप करण्यात आला होता. म्हणजे जिवंत असताना. आणि त्यांचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आलाय, शल्यचिकित्सा करताना मृत्यूनंतर त्याची चिकित्सेचा रिपोर्ट आलाय शवविच्छेदनाचा, की ह्या जखमा, ह्या वेदना, ह्या जखमा, हे घाव ह्या प्रेतांवर केलेले नाही आहेत, जिवंत असताना मारले ह्यांना. कारण प्रेतावर जर केलं ना तर रक्त गोठलेलं असतं. प्रेताला जर वार केला तर फक्त पांढरे पण दिसतं. पण जिवंत माणसावर जर वार झाला तर BP चालू असतं, रक्ताभिसरण चालू असतं, ते रक्त ओघळतं. त्याच्यामुळे जिवंत माणसावर केलेला घाव आणि प्रेतावर केलेला घाव यातला फरक लक्षात येतो शवविच्छेदनात. आणि शवविच्छेदन रिपोर्ट तिथल्या डॉक्टरांचे आहेत की जगताप गांगुर्डेंना मारण्यात आलं, डोळे फोडण्यात आले, कान फोडण्यात आले. ते प्रेत थंड पडल्यावर नाही, जिवंत शरीराचे फोडण्यात आले. का? त्यांना पोलीस क्वार्टर्स तिकडे नको होती. असा भारतात, असा महाराष्ट्रात, असा कुठचा राक्षसी वृत्तीचा नीच देशद्रोही आहे की ज्याला आमची पोलीस ठाणी नको आहेत, ज्याला आमच्या पोलीस क्वार्टर्स नको आहेत? हा आज विचार या विधानसभेला आपण केला पाहिजे. आपल्याला माहीत असेल की आपला अमर तत्व भगवान शिवांना सिद्ध जिवंतपणी 16व्या वर्षी केलेले महाऋषी मार्कंडेय, अमर मार्कंडेय, शिव मार्कंडेय, मार्कंडेय ऋषींच्या संमेलनामध्ये, समाजाच्या पद्मशाली समाजाच्या संमेलनामध्ये जाऊन इथे दिसायला देखणे आणि गुणांनी भामटे लोक काय सांगतात, तुम्ही हिंदुत्वाची बाजू घेतली म्हणून आजपर्यंत तुम्ही उपेक्षित राहिलात. मग तुम्ही मुसलमानांच्या तळवे चाटलेत, तुमचेच पाहिलेले तुमच्याच विरुद्ध MIM मधून उभे राहिले, त्याला काय म्हणायचं? पद्मशाली समाज धाब्यांवर फुटला नाही, बाटल्यांमध्ये वाहिला नाही, चरित्रहीन, नीतिहीन आणि धर्महीन झाला नाही. तो धर्माला अढळ राहिला. तो मार्कंडेय ऋषींचाच राहिला. अफजल खानाचा, शाहिस्ते खानाचा, औरंगजेब बादशाह होता म्हणणारा हरामखोर झाला नाही. त्यांना हे नालायक लोक तत्वज्ञान शिकवतात की तुम्ही हिंदुत्वाला धरून राहिलात ना. मग आता त्याच पद्मशाली समाजातून जर उद्या अंबादास गोरंट्याला आमदार होणार असेल तर हिंदू राष्ट्र सेना आणि अख्खा हिंदू समाज, माझं भाजपाला नम्र निवेदन आहे, हिंदुत्वाची मातृसंघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला नम्र निवेदन आहे, देशद्रोही पिलावर तुम्हाला मतदान करणारच नाहीये. त्यांना किती गॅसचे सिलेंडर द्या तरी त्यांची सिलेंडर उलटीच आहेत, गॅस सिलेंडर उलटीच आहेत. त्यांच्याशी निष्ठेची अपेक्षा करणं म्हणजे रोगाकडून प्रेमाची अपेक्षा करणं आहे, ॲसिडकडून गारव्याची अपेक्षा करणं आहे, आगीकडून पाण्याची अपेक्षा करणं आहे आणि पाण्याकडून आगीची अपेक्षा करणं आहे. विपरीत, विरुद्ध, अनैसर्गिक अपेक्षा केल्यात तर फसल्याशिवाय राहणार नाही. म्हणून धर्मनिष्ठ उमेदवार द्या, माझा असा आग्रह आहे. आणि यापुढे हिंदूंच्या देशामध्ये हिंदू हिताचं राजकारण आणि हिंदूंचं सैनिकीकरण झालं पाहिजे. मध्यंतरी आपल्याला माहीत असेल की अग्निवीर नावाची योजना काढली. अग्निवीर योजनेच्या नुसार भारतातल्या खेड्यापाड्यातल्या ग्रामीण भागातल्या क्षेत्रांमधून 90 तरुण लोक सैन्यात जाणार होते. शॉर्ट सर्व्हिस होती, छोट्या कालावधीसाठी होती, पण सशस्त्र होऊन, शक्तिशाली होऊन, प्रशिक्षित होऊन, पराक्रमी होऊन बाहेर पडणार होती. डाव्या विचारसरणीच्या नक्षलवाद्यांच्या पुरस्कर्त्यांना आणि जिहादी वृत्तीच्या पोशिंद्यांना ही भीती वाटली, जर खेड्यापाड्यात फिरणारी ही धर्मनिष्ठ भारतीय भूमिपुत्र, भारतीय अस्तित्वाची असली संतती जर सैनिकीकरणात बदलली तर जागोजागी आपल्याला ह्यांना मारणं, कापणं, दंगली घडवणं अशक्य होईल. मग त्या अग्निवीरला बंद पाडण्यात आलं, गोंधळ घालण्यात आला
मोठमोठ्या डाव्या विचारसरणीच्या पोंगड पंडितांकडून तत्वज्ञान पाजळण्यात आलं आणि ती अग्निवीर सारखी एक दिव्य योजना थोडी रखडली आहे. आपल्याला जरी अग्निवीर योजना सरकारी साधता आली नाही तरी छत्रपती शिवप्रभूंचा इतिहास आहे. तिथे कुठचंही क्वालिफिकेशनची गरज नाही आहे. तिथे तुम्हाला नोकरी मागायला जायचं नाही, पोटाच्या तुंबड्या भरण्यासाठी आणि जिभेचे स्वार्थ आणि खिसाचा लोभ भागवण्यासाठी जायचं नाहीये. तिथे आपल्या हृदयातल्या अंतःकरणातल्या पितृ. आता मला एक सांगा, मी सगळीकडे विचारतो की पितृपक्ष तुम्ही सगळे पाळता का? मग किती लोकांनी राजकीय पक्षांच्या नावाने, राजकीय नेत्यांच्या नावाने पाळला? तुम्ही तुमच्याच पितृदेवतांच्या रक्तासाठी पितृपंधरवडा पाळता ना. माझ्या धमन्यांमध्ये, माझ्या गर्भामध्ये, माझ्या रक्तामध्ये, माझ्या हृदयामध्ये ज्यांचा DNA आहे, ज्यांचं रक्त संचारतं आणि त्यांच्या पवित्र रक्तामुळे मी भारतासारख्या देवभूमीत जन्माला आलो, वेदभूमीत जन्माला आलो, ज्ञानभूमी भगवान श्रीकृष्णाचा गीतामृताचं दूध जिथे मला पाजल्या गेलं, माऊली तुकोबांची ज्ञानेश्वरी आणि तुकोबा गाथेनी माझा आत्मा शांत झाला, तो उन्नतीकडे जाऊ लागला. अशा योगभूमीमध्ये, अशा धर्मभूमीमध्ये मी ज्या पूर्वजांमुळे जन्माला आलो, मला दुर्दैवाने तालिबानच्या उकिरड्यावर, पाकिस्तानच्या उकिरड्यावर, बांगलादेशच्या घाणेरड्या गल्ल्यांमध्ये कुठेतरी रांडा भडव्यांच्या गर्भामध्ये जन्माला येण्यापेक्षा पैशाने गरीब पण संस्काराने श्रीमंत असलेल्या भारतीय तत्वज्ञानाच्या कुळामध्ये मी जन्माला आलो. म्हणून आपण पितृपक्ष पाळतो, पितृपंधरवडा पाळतो. या इथल्या जिहाद्यांचा जर DNA तपासला ना, DNA, तर तो भारतीयांचा निघतो. आणि यांच्या तोंडातली गरळ ऐकली की अरबांचे तळवे चाटत असतात. अरबांच्या उकिरड्यावर बाटवल्या गेलेल्यांना आज पश्चाताप झाला पाहिजे होता. आज प्रायचित्त घेऊन त्यांनी स्वगृही परत आलं पाहिजे होतं की त्यावेळेच्या हरामखोर दरोडेखोरांनी आमच्या घरात तलवारी लावून, दहशत माजवून, अत्याचार करून जीवाच्या भीतीने आम्हाला धर्मांतरित केलंय. पण आज आम्हाला कळतंय, इतिहास आम्ही वाचला की आम्हाला अरब नाही, तुर्क नाही, आमचे पूर्वज भारतीय आहेत. रामकृष्णाचे, बुद्धाचे, महावीर जैनाचे, बसवेश्वराचे, सिद्धरामेश्वराचे आमचे पूर्वज आहेत. आम्ही त्या रक्ताचे आहोत. पण खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ, नागोजी मानेसारखे हरामखोर जसे आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, छत्रपती गणोजी शिर्क्यासारखे आपल्या पवित्र स्वराज्याशी सुद्धा गद्दारी करू शकतात वैयक्तिक लोभासाठी आणि लाभासाठी, तशीच काही हरामखोर पिलावळ बाटली आणि त्या बाडग्यांनी आज अरब जिहाद करत नाहीयेत. आज तुर्कस्तान भारताविरुद्ध जिहाद करत नाहीये. त्या अरबांच्या पूर्वजांनी, दुष्ट पूर्वजांनी, आजचे अरब सुधारले आहेत. आजचे अरब प्रगतीची अपेक्षा करतायत. आज अरबस्तानामध्ये, सौदी अरेबियामध्ये, कतारमध्ये सोन्याची शिवमंदिरं बांधून दिली आहेत अरबांनी. कारण त्या अरबांना माहिती आहे की अन्नाशी प्रामाणिक असलेला, चित्ताशी प्रामाणिक असलेला, स्वपितृदेवतांच्या रक्ताशी प्रामाणिक असलेला हिंदू अरबस्तानचं कल्याण करेल. पण स्वतःच्या जीवाच्या भीतीने बाटलेले पाकिस्तानी आणि बांगलादेशी अरबस्तान बुडवून टाकते. म्हणून अरबस्तानामध्ये त्यांना कनिष्ठ दर्जा आहे आणि भारतातल्या हिंदूंना श्रेष्ठ दर्जा. रेड कार्पेट टाकून अरबस्तानामध्ये नागरिकत्व देत आहेत. रामरायाचं जेव्हा प्राण प्रतिष्ठापना झाली तेव्हा अरबस्तानामध्ये सरकारने आनंद साजरा केला. दुबई पोलीस 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला पोलीस बँडवरती, आपल्या पोलिसांचा जसा बँड असतो तसं दुबई पोलिसांचा सुद्धा वाद्यांचा बँड आहे. ते पोलीस सरकारच्या वतीने पोलीस बँड वाजतो. कुठच्याही सत्कारात किंवा शोकसभेत किंवा हुतात्म्याचं बलिदान होत असेल तर तिथे ते विशिष्ट वाद्य वाजवली जातात. दुबई पोलिसांचा पोलीस बँड, जे पक्के मुसलमान आहेत, पहिले मुसलमान आहेत, जिथे अरबस्तानमध्ये इस्लामचा जन्म झाला, ते वाजवतात जनगण मन अधिनायक जय हे, वंदे मातरम, पोलीस बँड. आणि इथे त्यांच्या पूर्वजांनी बाटवलेले बाडगे म्हणतात राष्ट्रगीत हम नहीं बजाएंगे, हम नहीं सुनेंगे, हम नहीं उठेंगे, फिर इधर काय को रहेंगे. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना नागरिकत्व देण्यासाठी खटपट चालू आहे. या काश्मीरची निवडणूक झाली विधानसभेची, आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना. काँग्रेसचा जाहीरनामा काय आहे माहिती आहे का? 370 कलम पुन्हा लागू करणार. ज्या 370 कलमाने तुमची देवभूमी, तुमची पितृदेवतांची देवभूमी, तुमच्या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या ऋषीमुनींच्या तपश्चर्येची तपोभूमी तुमच्यापासून खंडित करण्यात आली होती. त्या 370ला काढल्यानंतर कोणाला जुलाब लागले, कोणाला उलट्या होत आहेत, तर देशद्रोही वृत्तीला, भारताचा पाकिस्तान करणाऱ्या जिहाद्यांना आणि त्यांचं तुष्टीकरण करण्यासाठी, त्यांची संतुष्टी साधण्यासाठी, त्यांचं लांगुल चालन करण्यासाठी राहुल गांधी नावाच्या महामूर्ख काँग्रेसच्या पप्पूने
370 कलम पुन्हा आणणार? अरे 370 कलम यायला तू तर आला पाहिजे भारतातल्या राजकारणात यशस्वी होऊन. पुढच्या लोकसभेला तुझ्याकडे 10-20 जागा पण नसतील, तू वंचित असशील. बहुजन वंचित आघाडी आहे ना, ते बिचारे कायम वंचित राहणार आहे. तसा काँग्रेसने हिंदुत्व सोडलंय म्हणजे काँग्रेसने भारतीयत्व सोडलंय, आणि भारतीयत्व सोडलेल्या कुठच्याही पक्षाला भारतीय जनता स्वीकारणार नाही. भारतामध्ये भारतीयत्वाचा पुरस्कार करणारा, रामकृष्णाचा, छत्रपती शिवप्रभूंचा, भगवान बुद्धाचा, महावीर जैनांचा, बसवेश्वराचा, चक्रधर स्वामींचा, सेवालाल महाराजांचा सेवकच, छत्रपती शिवप्रभूंचा मावळाच, माऊली तुकोबांचा वारकरीच ह्या देशाचा राजकीय अधिकारी आहे. या देशाचा राजकीय अधिकार आम्ही अरबांच्या उकिरड्यावर बाटलेल्यांना जाऊ देणार नाही, तुर्कांची तळवी चाटणाऱ्यांना जाऊ देणार नाही, स्वतःच्या गर्भातल्या आईला आणि रक्तातल्या बापाला विसरणाऱ्या बाडग्यांना राजकीय अधिकार जाऊ दिला तर घरभेदी जास्त घातक असतात. म्हणून या घरभेद्यांपासून जर आपल्याला हा देश वाचवायचा असेल, पुन्हा या देशाचा पाकिस्तान होऊन द्यायचा नसेल, पुन्हा या देशाचा बांगलादेश आणि पाकव्याप्त काश्मीर होऊन द्यायचा नसेल, पुन्हा 370 कलमासाठी आपल्याला 70 वर्ष रडावं लागणार नसेल, पुन्हा राम मंदिराची उपेक्षा होऊन द्यायची नसेल, पुन्हा भगवान शिवांच्या काशी विश्वनाथाच्या मंदिराचा अपमान होऊन द्यायचा नसेल. आज ज्ञानव्यापी मशिदीमध्ये शिवलिंगाच्या इथे पाय धुतले जात आहेत आणि नंदी बाहेर उपेक्षित आहे. त्या मूर्त्यांचे अपमान आहेत. देवाचा अपमान कोणाची माय नाही वेगळी, परमतत्वाचा अपमान करण्याची. पण मूर्त्यांच्या निमित्ताने तुमच्या आमच्या सूचनांचा, तुमच्या आमच्या प्रतीकांचा, चिन्हांचा अपमान करणं म्हणजे. स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा सांगतो. स्वामी विवेकानंदांना युरोपियनांच्या शाळेत शिकून, इंग्रजी शाळेत शिकून एक राजघराण्यातला राजा आला होता. त्यावेळेला इंग्रजांनी आणि लॉर्ड मॅकेलोच्या शिक्षण पद्धतीने आपल्या लोकांमध्ये एक न्यूनगंड टाकला होता की मातृभाषा शिकणं म्हणजे कनिष्ठ, आई बोलणं म्हणजे कनिष्ठ, मम्मी बोलणं म्हणजे श्रेष्ठ. मम्मीचं स्पेलिंग माहीत नाही, मम्मी मम्मी काय पण बोलत बसतात. पप्पा पप्पा बोललं की त्याची छाती फुगते, 2 पॅक अजून मारणार. अण्णा, नाना, तात्या, भाऊ मेले, पप्पा जिवंत झाले, आणि पप्पा जिवंत झाल्यामुळे भारत मरत चाललाय. आईची मम्मी झाल्यामुळे इजिप्तमधली थडगी जशी बांधली आहेत मम्मीची, तसं भारताचं थडगं बांधण्याची षडयंत्र सुरू झाली आहे. मम्मीला आईवर आणा, भारत जिवंत आणि जागा होईल, भारत तेजस्वी. शिवाजी महाराजांनी जिजाऊंना आऊ म्हटलं असेल, मम्मी म्हटलं नसेल, तेव्हाही इंग्रज भारतात आले होते, तेव्हाही डच होते, पोर्तुगीज होते. संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांशी, इंग्रजांशी लढाई लढलेल्या आहेत. इंग्रजांच्या बद्दल टोपीकरांस जागा भाड्याने विकत तर सोडाच, पण भाड्याने सुद्धा देऊ नये असा छत्रपतींचा आदेश आहे. पण छत्रपती बोलले नाहीत की ते इंग्रज बोलतायत म्हणून मी माझ्या आईला मम्मी म्हणी, इंग्रज केक कापतायत म्हणून मी माझ्या घरात आणून शेण कापत बसीन. आपल्या घरात औक्षण केलं जातं, औक्षण करून दीप प्रज्वलन केलं जातं, दीप मालवला जात नाही. अखंड दीपज्योतीसारखा तेजस्वी आणि त्रासदायक वणव्यासारखा नको, तर अग्नीसारखा प्रकाशमान होऊ दे, असं ज्या औक्षणामध्ये तत्व आहे. मग आपल्या स्वामी विवेकानंदांचा एक किस्सा मी तुम्हाला सांगतो. स्वामी विवेकानंदांना इंग्रजी शाळेत शिकून आलेल्या इंग्लंडमधून शिकून आलेल्या एका राजाने खूप कीर्ती ऐकली. अमेरिकेपासून, युरोपपासून, युरोपियन लोक पण ज्यांचं नाव घेतात असं मी तुमचं खूप ऐकलं, म्हणून पाहुणचाराला बोलवलं. आणि पाहुणचारावर बोलायला लागल्यानंतर तो त्याच्या इंग्रजी कुसंस्कारांनुसार, संस्कार नाही कुसंस्कार, स्वतःच्या रक्ताशी गद्दार करणारे, आईच्या गर्भाशी फितुरी शिकवणारे संस्कारांनी त्या राजाने जेवण झाल्यानंतर अवहेलना, उपेक्षा आणि छद्म हास्याने त्यांना विचारलं की ह्या मूर्त्यांमध्ये देव आहे का? या मूर्त्या काय आहेत? असं तुम्ही देव देव म्हणता, तो काय मूर्त्यांमध्ये वास करतोय का? मग स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाही, हसले, स्मित हास्य केलं. मी मूर्तीपूजेचा धिक्कार करतो, असं तो राजा म्हणतोय, इंग्रजांच्या शाळेत शिकून आलेला. मी मूर्तीपूजेचा धिक्कार करतो. स्वामी विवेकानंद काहीच बोलले नाहीत. मग बोले, स्वामीजी मी तर असं ऐकलंय की तुम्ही प्रकांड पंडित आहात, थोर विद्वान आहात, अध्यात्माचे, वेदांताचे ऋषी शिखर पुरुष आहात, आणि तुम्हाला मी मूर्त्यांचा धिक्कार करतोय, तुम्ही त्याच्यावर स्पष्टीकरण देत नाहीत. परत काय स्वामीजी बोलले नाहीत. मूर्तीपूजेचा धिक्कार तोंड भरून त्याने केला. यात कृष्ण आहे का? ह्यात राम आहे का? याच्यात हा अमुक पुरुष आहे का? ही मूर्ती, याला मी लातेन मारलं तरी काय होणार नाही, याला मी आत्ता आगीत जाळतो तरी काय होणार नाही, मी पायाखाली तुडवलं तरी ही मूर्ती माझा काय वाकडा नाही करू शकणार. हे बाडगे ख्रिश्चन शिकवत असतात ना, तशातल्या गोष्टी कम्युनिस्टांच्या वगैरे. स्वामीजी काहीच बोलले नाहीत. आणि थोडं चालत गेल्यानंतर एक मोठं छायाचित्र लागलं, छान पेंटिंग होतं, वॉटर पेंटिंग असतात ना तशी, चांगलं. आणि एक तेजस्वी पुरुष असा तलवार वगैरे घेऊन राजबिंड रूपातला एक तेजस्वी पुरुष उभा होता.
स्वामीजीने विचारलं की राजाजी हे कोण आहेत? तर तो अगदी आदराने त्या तसबिरी पुढे झुकला. बोला, महाराज स्वामीजी हे माझे पूज्य पिताश्री आहेत. हे माझे पूज्य पिताश्री आहेत. त्यांचा पराक्रम असा थोर होता. त्यांचे प्रजेविषयीची मतं अशी होती, प्रजा पण त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होती. त्यांच्या काळात आमच्या राज्यातली प्रजा अतिशय सुखी होती आणि त्यांच्या प्रतिमेला तो पाया पडू लागला. स्वामीजींनी सेवकाला सांगितलं की ताबडतोब खाली काढा आणि लातेखाली तुडवा, ह्याला आगीत जाळा, गटाराच्या पाण्यात सोडून द्या. तो लाल बुंद झाला. स्वामीजी ये हमारे पिताश्री है, इनके तेजस्वी स्मरण के लिए, उनकी ओजस्विता के लिए, उनके परोपकार के लिए हमने इनकी तस्वीर हमें स्मरण रहे इसीलिए लगाई है. त्यांच्या तेजस्वितेचं, त्यांच्या परोपकाराचं, प्रजा प्रतिपालनाचं, त्यांच्या योग्यतेचं, त्यांच्या उच्च कोटीतल्या गुणांचं स्मरण राहावं म्हणून आम्ही त्यांची तस्वीर लावली आहे. मग स्वामीजी म्हटलं, मग रामाची मूर्ती आणि कृष्णाची मूर्ती आम्ही कशासाठी ठेवली आहे? रामकृष्णाच्या चरित्राचं सतत स्मरण व्हावं प्रत्येक आईला, प्रत्येक लेकीला, प्रत्येक बापाला, प्रत्येक पुरुषाला. कारण पुरुषाचा बाप होतो तेव्हा वीर्याचं स्खलन होऊन आईच्या गर्भात जातं आणि पुढे संतती जन्माला येते. जो तो पुरुषच बिघडला तर तो पिता काय होणार? राक्षस होईल. त्याला रिमाइंड व्हावं, त्याला स्मरण व्हावं की माझं कुळ रामाचं आहे, कृष्णाचं आहे, बुद्धाचं आहे, महावीराचं आहे, चक्रधराचं आहे, सिद्धरामेश्वराचं आहे. माझ्या देशाची परंपरा कुणाची आहे? तर माझ्या चित्तात संस्कार होईल. चित्तात झाला तर चरित्रात जाईल आणि चरित्रात झाला तर रक्तात आणि रक्तातून वीर्यात, वीर्यातून गर्भात येईल. जर तो संस्कारच झाला नाही तर बुधवार पेठेत पण मुलं जन्माला येताच की दिवस रात्र. तुमच्यापेक्षा तिकडे जास्त बर्थ ॲव्हरेज आहे. दिवस रात्र फॅक्टऱ्या चालू आहेत. जिहादी वस्त्यांमध्ये आपण बघतोच आहे. मी सांगितलं उत्तर प्रदेशचा आमदार समाजवादी पक्षाचा आत्ताचा सिटिंग MLA बोलतोय की देशात मुस्लिमांची संख्या वाढते, आम्ही लवकरच भारत ताब्यात घेऊ. हे तो उघड पत्रकार परिषदेत बोलतो आणि समाजवादी पक्षाचे नेते बोलतात नाही ते त्यांचं व्यक्तिगत मत आहे. व्यक्तिगत मत आहे. ओसामा बिन लादेन, अजमल कसाब, अफजल गुरु, दाऊद इब्राहिम, शकील ह्या भडव्यांची पण व्यक्तिगत मतच आमच्या राष्ट्राला घातक ठरली आहे. 370 कलम आम्ही पुन्हा आणू म्हणणाऱ्यांची व्यक्तिगत मतच ह्या भारताला मारतायत. मग भारताला भारत ठेवायचं असेल तर आपण भारतीयांनी एक संकल्प करावा लागेल, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा. हिंदू हित की बात करेगा. मला आरक्षणाच्या कुबड्यांचं काही कौतुक वाटत नाही, मला धाब्यांचं काही कौतुक वाटत नाही. मला आईच्या हातची मीठ भाकरी आवडते, कारण तिच्यात त्याचं पावित्र्य आहे. कुणाच्या ग्रेव्हीमध्ये आटा ढाल मतदान नगर गेला. सिंधी समाज त्यांच्या झुलेलाल साईंच्या देवळांमध्ये कसे बलात्कार झाले, कशी स्त्रियांची स्तन कापण्यात आली, कशी त्यांच्या अंगांमध्ये तलवारी घालून कापण्यात आले, त्याची प्रेत रेल्वेमध्ये टाकून त्यांच्या मांड्यांवरती आजादी का तोहफा, हिंदुस्तान की माँ की बहन की अशा शिव्या देऊन त्यांच्या जांग्यांवर पोटांवरती पाठवण्यात आलं. आणि नंतर पंजाबमध्ये संताप उडाला आणि पंजाबने 2च्या जागी 4 रेल्वे पाठवल्या आणि नंतर तिथे हिंदूंच्या कत्तली थोड्या फार शमल्या. आणि मी त्या वृद्ध स्त्रिया बघितल्या आहेत, त्या काय बोलायच्या माहिती आहे मला? अरे बच्चे तू तो मेरा नाती पोती की तरह है, इधर आ मैं तुझे आजादी का तोहफा दिखाती हूं.
आता मला काय वाटायचं, आझादीचा तोफा म्हणजे हिच्या बापाला आजोबाला ताम्रपत्र वगैरे मिळालं असेल, मग ती ब्लाऊज वर करून दाखवायची, छात्याच नसायच्या. आणि मी लाजायचो ना, की लहान होतो, मला लाजायचो. ती तरुण अवस्थेमध्ये एकदम ते बोला, शर्माता क्यों है, अपनी माँ बहन बेटी की लूटी हुई इबरत तू लोगों को बताएगा कैसे जब देखेगा नहीं. डॉक्टर अगर बीमारी को देखना छोड़ देगा, बीमार को ठीक कैसे कर पाएगा. आणि मग त्यांची कापलेली पाहिलेल्या काळ्या पडलेल्या छात्यांचे उघडे नागडे भीषण सत्य, भयंकर सत्य. आणि ते सांगायचे की मैं तो छोटी थी 17-18 साल की, मेरी माँ को तो वहां मेरे छोटे भाई को टुकड़े करवा दिया और मुंह में दबा दिया उसके. मारायचं, त्या बंदुकांच्या भाल्यांवरती पकडायचं, तुकडे करायचे, आईच्या तोंडात कोंबायचे. अशा पुन्हा एकदा वक्फ बोर्डचा भीषण प्रश्न आपण बघितलाय सगळ्यांनी. आता सगळे हुशार झालेत, सगळ्यांच्या घरी स्मार्टफोन आहे. फोन स्मार्ट झालाय, पण वापरणारे जर स्मार्ट झाले तरच हा भारत भारत राहील. नाही तर गलिच्छ अश्लील क्लिप बघताना, रील काही लोक बघतात आणि त्यांचे लाईक्स आणि फॉलोअर्स वाढतात. कुठच्या अश्लील नट्यांचे, घाणेरड्या गलिच्छ चरित्रहीन नीतिहीन ब्लू फिल्म्स आपण बघत नाही, आपण आपल्या कुळाला कलंकित करतो. तुम्हाला वाटतं मी लपून बघतोय, पण तुमच्या आतला परमेश्वर सुद्धा तुम्हाला पाहतोय. तुमच्या आतल्या पितृदेवतांचं रक्त, एखाद्याचं प्रेत जर ओळखता येत नसेल तर ते कसं ओळखतात माहितीये का, त्याचा DNA चेक करतात. DNA, त्या DNA वरून बरोबर कळतो त्याचा वंश आणि त्याचं कुळ कुठचं आहे. आपण अध्यात्म जे आहे ना भारताचं, आजच्या विज्ञानाला आता कुठे थोडं अल्पस्वल्प उलगडू लागलंय. आपल्याकडे कोणीच म्हटलं नाही की पृथ्वी आयताकृती आहे, चौकोनी आहे, पृथ्वीभोवती सूर्य फिरतोय. बायबलमध्ये लिहिलं होतं की पृथ्वी चपट आहे, आयताकृती, आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो, कारण ख्रिश्चन मिशनरी त्याच्यावर राहत आहेत ना पृथ्वीवर. आणि आपल्याकडे पूर्वीपासून सांगितलंय भूगोल, भूगोल आहे, भूगोल. आणि पृथ्वी सूर्यनारायणाची सूर्याला अर्घ्य द्यायला सांगितलंय. कोजागिरी पौर्णिमेमध्ये सूर्याची किरण परावर्तित होऊन दुधात पडतात, त्याची औषधी होतात, म्हणून त्या दुधाचं कोजागिरी सूर्य चंद्राची पौर्णिमा करायला सांगितली. आपण सगळे शास्त्र प्रगल्भ झालं पाहिजे. म्हणून आज मी आपल्या सगळ्यांना, म्हणजे मी सोलापूरमध्ये येण्याचं कारण हा मेळावा आहे. मला इथे लाखांची सभा वगैरे घ्यायची नव्हती. लाखांना प्रभावित करणाऱ्या हजारो कार्यकर्त्यांना प्रभावित करायचं, जे लाखांचं नेतृत्व करतात. कारण बाकी मेंढरांसारख्या मतदारांना काय तत्वज्ञान सांगणार, पण जातीच्या नावाने, वर्णाच्या नावाने, पंथाच्या नावाने, अण्णाच्या वाढदिवसाला, तात्याच्या वाढदिवसाला स्वतःचं धर्मांतरण करून घेणारा मतदार आपल्याला नको आहे. आणि त्याचं दायित्व सावध आणि जागृत असलेल्या हिंदूंचं आहे, बुद्धांचं आहे, शिखांचं आहे, जैनांचं आहे, महानुभावांचं आहे, वारकऱ्यांचं आहे, शाक्तांचं आहे, स्मार्तांचं आहे, गणपत्यांचं आहे, लिंगायतांचं आहे. आपलं कर्तव्य आहे की माझं मत माझ्या पितृदेवतांच्या पावित्र्याला, माझं मत भारतीयत्वाला, देव, देश आणि धर्माला. म्हणून आपण सगळ्यांनी आजचा संकल्प करायचा आहे. माझी एक विनंती करायला मी इथे आलोय आपण सगळ्या हिंदुत्ववाद्यांना. बघा, ही विनंती तुम्ही सगळ्यांनी इथल्या सर्वोच्च नेत्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. मला एक प्रामाणिक आणि साधारण असा एक माणूस दिसतो, ज्याच्या धमन्यांमध्ये चिकाटी आहे, धर्मनिष्ठा आहे, पावित्र्य आहे, खरेपणा आहे. तो इकडचे तिकडच्या तुंबड्या उचलायला जाणार नाही. कुणीतरी धाब्यावर पार्टी दिली, कुणीतरी पॅकेज पोचवलं म्हणून धर्माच्या विरोधाची भूमिका घेणार नाही. वक्फ बोर्डच्या समर्थनार्थ तो मतदान करणार नाही. वक्फच्या विरुद्धच कायम राहील आणि वक्फ संपेपर्यंत आपला राजकीय, धार्मिक, आध्यात्मिक लढा चालू ठेवेल. आता अंबादास गोरंट्याल नावाचा आपल्याला एक कार्यकर्ता आहे. त्या अंबादास गोरंट्यालला इथल्या भाजपाने जर उमेदवारी दिली तर ईश्वर साक्षी आहे की आम्ही सगळे प्रचंड शक्तीने ती जागा निवडून आणू. आणि ज्यांनी पद्मशाली समाजाला अपमानित केलंय त्यांच्या संमेलनात जाऊन त्या मार्कंडेय ऋषी, आमच्या शिखर पुरुष, आमच्या ऋषी परंपरेचा शिखर पुरुष असलेल्या अमर
रसाळ गोमटे चांगलं रक्त लागतं म्हणून मुलाकडचे मुलीकडचे एकमेकाला बघायला येतात असं नाही जागा चौकात उभी राहता तू लग्नाची झाली आहेस पहिला फोटो होशील त्याच्यावर लग्न लावून देतो असं नाहीये बाप बघतो काका बघतो मामा जाऊन बघतो आजूबाजूचे शेजारचे समाजातले वरिष्ठांकडे मागणी केली जाते आणि ते शोधतात त्यांच्या चिकित्सक नजरेने कपडे चांगले घातले आहेत आणि फाटकी जीन्स ढुंगणावरून खाली जाते गुटख्याच्या पिचकाऱ्या मारतो एक फाईट दिली तर बोबड्या वळतील असा नपुंसक शोधत नाहीत ते चांगल्या चरित्राचा मुलगा शोधतात कारण पुढे शुद्ध बीज तिच्याकडे गर्भ आहे पुरुषाला दोनदा गर्भाची गरज लागते एकदा जन्माला येण्यासाठी आईचा गर्भ आणि पुढे स्वतःची उच्च कुलीन चांगला शुद्ध बीज वाढवण्यासाठी पत्नीचा गर्भ दोन्ही गर्भ पूजनीय आहेत आणि तो गर्भ बघायला जा रे तिकडे अमुक अमुक गल्लीत जा रे शोधून ये रे बायको चालले आई बाप ती जास्तच नटली आहे हिने जास्त झगमगाट केले असं नाही बघत सात्विक गुणांची बघतात तिच्या आई बाबाचं कुळ बघतात रक्तातले गुण बघतात म्हणून आपण आज हिंदू राष्ट्र सेनेच्या या मेळाव्यात ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले त्याच्यात पहिला सगळ्यात लाडका कार्यकर्ता माझा रवी गोणे जांबुवंत ऋषीचा हा वारसदार पुढे जाऊन सोलापूरच्या धर्म कार्यामध्ये समाज कार्यामध्ये राजकारणामध्ये ही सगळी अग्रेसर असतील श्रीकांत सुरवसे अंबादास गोरांटाल आहे हनुमंत आहे आमचा तेज राष्ट्र तेज वाहिनीचा श्रीधर आहे अभिजित आहे ही सगळी मंडळी अतिशय थोर धर्मनिष्ठ आहेत त्यांना मी 1 रुपयाचं धाब्यावर जेवायला कधी घातलं नाही कधी दारूच्या पार्ट्या दिल्या नाहीत कधी चरित्रहीन गप्पा मारल्या नाहीत स्वतःचा खर्च करून ते मुंबईत पुण्यात येतात मला भेटायला आणि देशभर जिल्हाभर जिल्हा शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये ते आपलं आयुष्य देत आहेत अनंतराव मुसळे ही सगळी मंडळी खूप थोर आहे यांना आपण सगळ्यांनी प्रचंड शक्तीने सामर्थ्याने समाजकारणामध्ये यशस्वी केलं पाहिजे धर्मकारणात यशस्वी केलं पाहिजे अंबादास गोरांटाल कसाही आमदारकीला उभा राहिला तर निवडून आणण्याचं दायित्व या भगव्या टोप्या घातलेल्या आणि उदय भगवान डोक्यातलं हिंदुत्वाद आणि हृदयातलं पावित्र्य महत्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये जिहादी टोळकं फिरत आहे आणि ते सांगताय की 15% प्रत्येक पक्षाने आम्हाला आमदारकी दिली तर आम्ही मतदान करणार रांडेच्या तुम्ही 15% नाही आणि त्याला 15% मतदान एक अशा अनावर सवलतींचं उपसभापती झालेलं आवडा महिन्याचं टोळकं फिरतं 15% म्हणताय नको तुमच्या पुढे टक्के जन्माचे बंद होणार आहे टक्के जन्माला येणार आपल्या पितृदेवतांच्या रक्ताशी प्रामाणिक असणाऱ्या कुठच्याही नेता मेला म्हणून आपल्या घरी घेऊन आई विधवा न करणाऱ्या आईचं सौभाग्य आपल्या वडिलांवर अवलंबून आहे मातृभूमीचं सौभाग्य आपल्या धर्मावरती अवलंबून आहे यतो धर्म ततो जया धर्माधिष्ठित संततीचं दायित्व आहे सोलापूर जिल्हा महाराज लातूरवरून आले संन्यासी महात्मा आहे थोर साधनेमध्ये रत आहे पण त्यांनी आपल्या हिंदू राष्ट्र सेनेचं कार्य बघून महाराजांनी विरक्तीचा संन्यास घेतल्यानंतर विरक्ती असेल पण छत्रपती शिवप्रभू 8 लग्न करून सुद्धा योगी आहे तुकोबाराय 6 शिकाय घेऊन सुद्धा योगी आहे आणि असे महात्मे प्रत्यक्ष योग साधण्यात असून सुद्धा राजकारणात आणि समाजकारण सुधारणाऱ्या हिंदुत्वाबरोबर येत आहेत म्हणजे आपला भविष्यकाळ शुभकारक आहे आपल्या बरोबर येत आहेत आपल्याला योगदान देत आहे याचा अर्थ संतांचे संगती मनोमार्गगती 11 वार्षिकपती येणे म्हणते एकदा सज्जन साधक जर तुमच्या चळवळीला पाठिंबा देऊ लागले समर्थ रामदास स्वामी आणि तुकोबाराय विरक्तीचं शिखर पुरुष आहे रामराया सोडून आणि पांडुरंग सोडून लोकांना दुसरं काहीच दिसलं नाहीये आणि त्या वेळेला छत्रपती शिवप्रभू सरकार राजा अभिषिक्त व्हावा म्हणून जर 2 विरक्त पुरुषांनी संकल्प केला असेल तर ते एक तुकोबाराय दुसरे समर्थ रामदास स्वामी म्हणजे संन्यस्त असून योगी पुरुष राजा होता म्हटल्याबरोबर रामाबरोबर स्तुती केली असेल निश्चयाचा महामेरू बहुवचनांशी आधार शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे सतीदेवे कैसे असायचे शिवरायांचा 8वा साक्षेत्र भूमंडळी शिवरायांचा 8वा प्रताप असं संभाजी महाराजांना म्हणताय आणि शेवटी काय लिहिलंय याहुनी करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष समर्थांच्या वाक्याचं ब्रह्मवाक्याचं तेज काय असेल बघा जसं त्या तसं ते वागले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी याहुनी केलं विशेष आणि सांगितलं मी पुरुष आहे आबासाहेबांच्या कुळाला गती होऊन देणार नाही नाम छिंदंती शस्त्राणी नाही नाम दहती भावका रचायनम प्रेरयन्ते आवो न शोषयती भावका हे शरीर छिन्न विछिन्न झालं तरी चालेल हे कुर्ता फाटला तर चालेल हा लेंगा फाटला तर चालेल
शरीराचे, पण आत्म्याचं पावित्र्य मी भंग होऊ देणार नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, जगाचं कुठलंही शस्त्र ज्याला छेदू शकत नाही. नैनम दहती पावका, अग्नी जगातला भूकंपाचा असला तरी, सूर्यनारायणाचा असला तरी त्याला जाळू शकत नाही. नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहती पावका, न चैनम क्लेदयन्त्याको न शोषयत मार्गा. सप्त समुद्र सप्त सागर एकत्र आले तरी त्याला भिजवू शकत नाही आणि जगातलं पूर्ण वायुमंडल त्याला सुकवू शकत नाही. असा अजर अमर अनंत अविनाशी मूळ तत्वाचा आत्मतत्व मी आहे. देहाची नंतर सुटणारच आहे, पण देहा वाचवण्यासाठी धर्मपूर्वी असं माझ्या हातून होणार नाही. हे छत्रपतींचा निश्चय होता. याहून करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष. हे समर्थाचं वाक्य मर्तेपणी सिद्ध करून गेले छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज. हे मैत्रीला दिसतात असे वयस्कर वगैरे म्हातारे झालेले, पण याला तारुण्याची रंग खूप आहे. प्रत्येक वेळेला पुण्याला येणं, जागरण करणं, दिवस रात्र प्रवास करणं, धर्मासाठी चिंतन करणं अशी लोक आहेत. तर आज आपण इथे थांबूया आणि निश्चय करूया. हिंदू हिंदी बात